यार ह्यांचा क्रिकेटचा बॉल हिच्या डोळ्याला लागला. आता काय करायचं? ओ मला एक माहिती आहे मावशी. कोण? ती कस्तुरी मावशी, जी हिचे डोळे छान करू शकेल. हो ना लिली? कस्तुरी मावशी, आमच्याकडे एक लिली म्हणून कॅट आहे. तिच्या डोळ्याला क्रिकेटचा बॉल लागला, तर आम्ही आता काय करू? जर का कुणाच्याही डोळ्याला क्रिकेटचा बॉल लागला किंवा काहीही, म्हणजे बेसिकली दॅट इज अ ब्लंट ट्रॉमा. ब्लंट ट्रॉमा म्हणजे एखादी कुठली अशी ब्लंट गोष्ट जर का डोळ्याला लागली, म्हणजे दगड किंवा बॉल, सो तसं काही लागलं तर त्यांनी खूप मेजर डॅमेज होऊ शकतं डोळ्याच्या आतमध्ये. जरी बाहेरनं असं खूप दिसत नसलं तरी डोळ्याच्या आतमधनं बऱ्यापैकी डॅमेज होऊ शकतं. आणि असे ॲक्च्युली आमच्याकडे बरेच प्राणी घेऊन येतात लोक, आणि जेव्हा ते येतात तेव्हा आयडियली तुम्ही तर ते व्हेटरनरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे घेऊन यायला पाहिजे. तर रिझन व्हेटरनरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे घेऊन यायला पाहिजे, कारण प्राण्यांना जेव्हा असं डोळ्याच्या आतमध्ये होतं तेव्हा डोळ्याच्या आतमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं. किंवा आपण त्याला बेसिकली आल्यावरती आपण त्याचा ऑक्युलर अल्ट्रासाऊंड करतो, ज्याच्यामध्ये त्याचा रेटिना जागेवर आहे का नाही आहे, म्हणजे रेटिना म्हणजे डोळ्याच्या मागचा जो पडदा असतो तो जागेवर आहे की नाही, किंवा त्याच्या डोळ्याच्या आतली जी लेन्स आहे ती जागेवर आहे की नाही. सो असं बऱ्यापैकी खूप डॅमेज होऊ शकतो. सो लवकरात लवकर कुठल्याही प्रकारचा डोळ्याचा प्रॉब्लेम झाला की लवकरात लवकर व्हेटरनरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे जाऊन त्यांना जर का ट्रीटमेंट मिळाली तर बऱ्याचदा त्यांची व्हिजन किंवा म्हणजे पुढचे कॉम्प्लिकेशन्स वाचू शकतात. तुला ॲनिमल आय स्पेशालिस्टच का बनावंसं वाटलं? ह्युमन आय स्पेशालिस्ट का नाही? सो हा प्रश्न आपण थोडासा त्याचं उत्तर असं देऊ शकतो की म्हणजे ते असं मुळापासून उत्तर आहे बेसिकली, की सो लहानपणापासून म्हणजे माझं जे लहानपण होतं ते माथेरानचा जो पायथा आहे म्हणजे नेरळ, सो तिथे आमचं शेत होतं आहे म्हणजे, आणि त्या शेतावरती मी लहानाची मोठी झाले. आणि आमच्याकडे अगदी लहानपणापासून खूप प्राणी म्हणजे कुत्री, मांजरं, नंतर गाई, वेगवेगळे पक्षी, असे सगळे खूप असायचे, इन्क्लुडिंग साप. कारण साप म्हणजे माझे वडील वॉज अ स्नेक कॅचर, सो त्यामुळे आम्ही साप पकडून पण घेऊन यायचे, त्यांची ट्रीटमेंट घरी व्हायची, असं बरंच काय काय व्हायचं. पण जेव्हा आमच्या कुठल्या प्राण्यांना काही सिरियस प्रॉब्लेम झाला, जो असा नुसतं जखमेवरती मलमपट्टी करून झाला नाही बरा, तर मग आम्हाला वेटनरी केअर मिळण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागायचे आणि बऱ्याचदा आमचे प्राणी दगावायचे. सो त्या वेळेपासनं मला खूप अगदी मनापासनं वेटनरी डॉक्टर बनायचं होतं. आणि त्यामुळे दॅट वॉज द स्टार्ट. आणि दॅट्स वेन आय डिसाइडेड दॅट आय वॉन्टेड टू बिकम अ वेटनरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट. आणि म्हणजे प्राण्यांच्या डोळ्यांचं डॉक्टर बनणं हे खूप पुढची गोष्ट आहे. त्याच्या आधी तुम्हाला प्राण्यांचे डॉक्टर बनायला लागतं. त्याच्या आधी जेव्हा तुम्ही 12वी पास होता तेव्हा ॲक्च्युली डिसाईड करायला लागतं की तुम्हाला प्राण्यांचं डॉक्टर बनायचं आहे का तुम्हाला माणसांचं डॉक्टर बनायचं आहे. सो मला अगदी मनापासून, अगदी लहानपणापासून मला माणसांचं डॉक्टर कधीच बनायचं नव्हतं. मला नेहमी प्राण्यांचंच डॉक्टर बनायचं होतं. आणि जेव्हा मी प्राण्यांचं डॉक्टर झाले तेव्हा बेसिकली दॅट इज ग्रॅज्युएशन, म्हणजे BVSC विच इज बॅचलर ऑफ वेटनरी सायन्स. त्याच्यानंतर जेव्हा मास्टर्स ऑफ वेटनरी सायन्स आपण करतो तेव्हा माझं जे मास्टर्स होतं ते सर्जरीमध्ये होतं. आणि सर्जरीमध्ये मास्टर्स करत असताना भारतामध्ये प्राण्यांचे डोळ्यांचे डॉक्टर कोणीच नव्हते. म्हणजे देर वर नो व्हेटनरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट. सो त्यामुळे बरेच प्राणी आपल्या हॉस्पिटल्समध्ये यायचे आणि ते आंधळे असायचे, त्यांना मोतीबिंदू झालेला असायचा किंवा त्यांना जखमा झालेल्या असायच्या आणि आम्हाला कळायचं नाही की त्यांना कसं ट्रीट करायचं आहे. तेव्हा मी डिसिजन घेतला की तेव्हा मला ह्याच्यामध्ये अजून पुढे शिकायचं आहे. आणि जेव्हा रिसर्च केला तेव्हा भारताच्या बाहेर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये ही व्हेटनरी ऑफ्थॅल्मॉलॉजी किंवा कुठल्याही स्पेशल्टीज इन व्हेटनरी मेडिसिन हे खूप कॉमन आहे, खूप ऑलरेडी डेव्हलप्ड आहे. सो तेव्हाच मी तो डिसिजन घेतला होता की आपल्या भारतामध्ये पण हे आपण फील्ड वाढवणं गरजेचं आहे. आणि तेव्हा त्याच्यानंतर मग पुढे शिकत जाऊन मग मी व्हेटनरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट झाले. सो
प्राण्यांचा वर्सेस माणसांचा हा खूप आधीपासूनच डिसिजन झाला होता, कारण मला माणसांचं डॉक्टर व्हायचं नव्हतं. आणि प्राण्यांचं डॉक्टर झाल्यानंतर पुढे व्हेटरनरी ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट इज अ व्हेरी युनिक फील्ड, आणि ते जे युनिक आहे ते माझं तेव्हाचं डिसिजन घेऊन ते पुढे असं झालं. ॲनिमल्सचे डोळे तू कशी चेक करतेस? जे ॲनिमल्स येतात मोस्ट ऑफ देम म्हणजे साधारणपणे एक 70% चांगले असतात, म्हणजे त्यांना काही आम्हाला म्हणजे एकदम प्रेमळ असतात, त्यांना काही रिस्ट्रेन करायला लागत नाही. पण एक माणूस लागतो जो व्यवस्थित त्यांचा चेहरा पकडून ठेवू शकतो, त्यांना पकडून ठेवू शकतो. म्हणजे ॲज अ सेड 70% फारसे काही त्रास देत नाहीत. पण 30% प्राणी असतात कुत्रे, जे चावरे असतात, मग त्यांना थोडंसं मजल विजल लावायला लागतं. किंवा मांजर असतं, तर मांजरांना आम्ही एक कॅटबॅग आहे स्पेसिफिकली, कॅटबॅगमध्ये टाकतो, ज्याच्यामध्ये त्यांचं फक्त डोकं बाहेर राहतं, बाकी सगळे ते पूर्ण आतमध्ये हे होतात, व्यवस्थित त्या बॅगमध्ये बसतात. आणि मांजरांना कसं असतं की त्यांना जेव्हा असं पूर्णपणे असं बांधलेलं असं ठेवलं की त्यांना ते फील बेटर, म्हणजे लहान बेबीजना कसं असं पूर्ण गुंडाळून ठेवलं की बरं वाटतं, सो तसं त्यांना बरं वाटतं. आणि मग ते आपल्याला नखं मारू शकत नाहीत किंवा चावू शकत नाहीत, कारण आम्हाला त्यांच्या खूप चेहऱ्याच्या जवळ जायला लागतं प्राण्यांच्या, जेव्हा आपण डोळे तपासतो तेव्हा. आणि प्राण्यांचं ऑफ्थॅल्मॉलॉजी वर्सेस ह्युमन ऑफ्थॅल्मॉलॉजी याच्यामध्ये फरक असा आहे तपासतानाचा बेसिकली, की आम्हाला सगळं पोर्टेबल इक्विपमेंट्स लागतात. म्हणजे आता तू कधी जर का ह्युमन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टच्या ऑफिसमध्ये गेली असेल तर त्यांच्याकडे असे टेबल माउंटेड बरेच इक्विपमेंट्स असतात, ज्याच्यावरती टेबलवरती ठेवलेलं असतं, आणि मग ती आपण तिथे जाऊन चिन ठेवायची आणि मग त्याच्यामध्ये बघायचं की मग ते पटापट हे करू शकतात. तर आय विश की आमचे पेशंट्स पण असे एवढे कोऑपरेटिव्ह असू शकतील की जिकडे इथे येऊन चिन ठेवा वगैरे. सो तसं शक्य नाही आहे. सो त्यावेळेला बेसिकली आपण आपले जे पोर्टेबल इक्विपमेंट्स असतात, म्हणजे आता स्लिट लॅम्प बायो मायक्रोस्कोप म्हणून असतं, ते मोठं इक्विपमेंट असतं ह्याच्यावरती ह्युमन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे. सो ते आमच्याकडे असा बेसिकली छोटंसं इक्विपमेंट असतं, म्हणजे इट्स द सेम इक्विपमेंट, फक्त इट्स व्हेरी पोर्टेबल. नंतर आपण डोळ्याच्या आतलं जे प्रेशर असतं, म्हणजे इंट्राऑक्युलर प्रेशर जे म्हणतात, ते चेक करताना तिथे पण असं ह्युमन ऑफ्थॅल्मॉलॉजिस्टकडे असं चिन ठेवायची की सगळं तरी हवाचं असं हे येतं, आणि मग ते बेसिकली दे चेक द प्रेशर. सो तसं अगेन वी कॅनॉट डू दॅट. आणि त्याच्यामध्ये दिस इज बेसिकली अ टोनॉमीटर, आणि त्याच्यामध्ये दिस इज अगेन व्हेरी व्हेरी पोर्टेबल. आणि हे जे सगळे इक्विपमेंट आहे ते मोस्ट ऑफ देम आर मेड फॉर व्हेटरनरी मेडिसिन ऑर व्हेटरनरी प्रॅक्टिस. सो प्राण्यांचे डोळे तपासणं थोडंसं चॅलेंजिंग असतं, पण एवढं म्हणजे आता आम्हाला सवय झाली आहे, त्यामुळे आता आम्हाला कुठला प्राणी आहे त्यांच्या डोळ्यामध्ये बघूनच साधारण कळतं की कधी कधी त्यांना ते जरी फ्रेंडली दुसऱ्यांशी वागत असतील तरीसुद्धा कधी कधी आम्हाला कळतं की हे चावणारे आहेत. सो आम्ही जरा वी जस्ट बी व्हेरी केअरफुल. आणि तपासताना काय काय गोष्टी तपासतो आपण, तर त्यांच्या डोळ्यांच्या बाहेरचा भाग तपासतो, डोळ्याच्या आतमधलं गोष्टी बघण्यासाठी स्लिट लॅम्प वापरतो, आणि त्या डोळ्याच्या मागचा जो रेटिना असतो तो बघण्यासाठी एक वेगळं स्पेसिफिक इक्विपमेंट बेसिकली आहे, दॅट इज ऑफ्थॅल्मोस्कोप म्हणून असतं. तर अशा सगळ्या गोष्टी करून आपण पूर्णपणे त्यांचा डोळा तपासू शकतो. जर का गरज असेल तर मग आपण पटकन ऑक्युलर अल्ट्रासाऊंड म्हणून असतं ते पण करून आपण साधारणपणे पूर्णपणे त्यांच्या डोळ्याचं तपासणी करू शकतो. तुला कधी चावलेत का? हो, म्हणजे तुम्ही व्हेट आहात आणि तुमच्या हातावरती काही जखमा नाही आहे, तसं जरा अवघड असतं. पण जसजसं तुमचा एक्सपिरियन्स वाढतो आणि साधारणपणे कळायला लागतं की कुठला कुत्रा चावणार आहे, कुठला मांजर चावणार आहे, सो यू ट्राय टू बी केअरफुल. पण बऱ्याचदा कुत्रे चावलेत, मांजरे चावलेत, आणि सगळ्यात भीतीदायक जी होतं ते दॅट वॉज अ हॉर्स. म्हणजे एका घोड्याने मला चावलं होतं, आणि घोड्याने मी एका दुसऱ्या घोड्याला तपासायला गेले होते, आणि मागचा जो घोडा होता म्हणजे दिस वॉज इन द स्टेबल्स, सो पुढे आणि असे मागे दोन्हीकडे घोडे होते. तर मागच्या घोड्याने असं मला इथे पकडलं, आणि मला ऑलमोस्ट मी ह्याच्या तरंगत होते हवेमध्ये ऑलमोस्ट, म्हणजे कारण त्यांना ताकद खूप असते ना, म्हणजे पकडून असं उचललं आणि सोडलं. सो दॅट वॉज द स्कॅरिएस्ट. कुत्रे मांजरं वॉज ओके. आत्ताच आमच्या एका माझ्या कलिगला आता एका पायाला जोरात मोठा एक तिबेटियन मॅस्टिफ चावला. सो होतं, म्हणजे दिस इज पार्ट ऑफ द जॉब. बट म्हणजे ह्यांच्याने काही घाबरून बिबरून जात नाही आम्ही. दिस इज पार्ट ऑफ द. चष्मा लागतो का? सो चष्मा म्हणजे बेसिकली रिफ्रॅक्टिव्ह एरर. रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे काय, तर आपला जो डोळा असतो
तो किती मोठा आहे किंवा म्हणजे त्याचा शेप काय आहे त्याच्यानुसार आपल्याला आता जवळचं आणि लांबचं दिसतंय का नाही, का त्याच्यामध्ये काहीतरी ॲड करून एखादी लेन्स ॲड करून दिसतंय की नाही, ते मग ते क्लिअरली आपल्याला दिसायला पाहिजे असं असतं. ॲनिमल्सला पण रिफ्रॅक्टिव्ह एरर्स असतात. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे कशी असते की आता आपल्याला जी दृष्टी दिलेली आहे, जी आपल्याला दृष्टी डेव्हलप झालेली आहे प्रत्येक प्राण्याची, म्हणजे माणूस पण प्राणीच आहे, जो कुठला जीव आहे त्याची जी दृष्टी जी डेव्हलप झालेली आहे त्यांना स्पेसिफिक फंक्शन असतं. आता मनुष्य आहे त्याची जी दृष्टी आहे ती वी आर द हायेस्ट ऑफ द फूड चेन. आणि आपला मेंदू पण खूप डेव्हलप्ड आहे. आपल्याला बऱ्याच गोष्टी करायला लागतात. आपण वाचतो, आपल्याला खूप फाईन स्किल्स आपल्या दृष्टीने हे करायला लागतात. सो आपल्यासाठी चष्मा असणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण आपल्याला वाचता येत नाही, नाहीतर ड्रायव्हिंग करताना त्रास होऊ शकतो. पण जे प्राणी असतात, आता कुत्रे आणि मांजरं हे जे घरातले जे पेट्स असतात त्यांना काय आहे, त्यांची दृष्टी का महत्त्वाची असते की त्यांना कुठे इकडे तिकडे धडकू नये, त्यांना साधारणपणे दिसावं क्लिअरली, आणि त्यांना त्यांचं जेवण मिळालं पाहिजे, त्यांना खेळता आलं पाहिजे, हालणारा बॉल असतो त्याच्याशी खेळता आलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी असतात. सो त्यांना आपण कुठल्याही प्रकारचं रिफ्रॅक्टिव्ह एरर असेल तर तो काही आपण पेट्सना काही आपण चेंज करायला जात नाही. पण जे ॲथलीट्स असतात, म्हणजे ॲथलीट्स म्हणजे काय तर जे घोडे असतात, म्हणजे रेसिंग हॉर्सेस किंवा ॲजिलिटी हे करणारे जे ॲजिलिटी ट्रेनिंगवाले कुत्रे असतात किंवा रिट्रीवर्स असतात, म्हणजे जो लांब कुठेतरी पक्षी मारला आणि त्यांनी जाऊन तो पकडून घेऊन यायचा, असं दिस इज अ गेमिंग दिस थिंग, म्हणजे इट्स अ गेम जो बाहेरच्या देशांमध्ये खूप होतो. सो ते जे रिट्रीवर डॉग्स असतात त्यांच्यासाठी, म्हणजे दीज आर ऑल वर्किंग डॉग्स, आणि त्यांच्यासाठी हा जे रिफ्रॅक्टिव्ह एरर्स करेक्ट करणं हे महत्त्वाचं असतं. सो त्याच्यासाठी स्पेसिफिक म्हणजे त्यांचा रिफ्रॅक्टिव्ह एरर काय आहे तो कळून घेऊन मग त्यांच्यासाठी स्पेसिफिक कॉन्टॅक्ट लेन्सेस बनवल्या जातात आणि त्या कॉन्टॅक्ट लेन्सेस लावायला लागतात. पण म्हणजे ती एक वापरली, टाकून दिली ना, परत दुसरी जेव्हा वर्किंग असेल तेव्हा करता येतं. पण म्हणजे चष्मा असा सच नाही. अनदर थिंग इज देर इज अ प्रॉडक्ट कॉल्ड इज डॉगल्स, आणि ते डॉगल्स जे असतात ते पग्स किंवा शिजू जसं मोठे मोठे डोळे असतात ना त्यांच्यासाठी असे बनवले जातात, आणि ते असे गॉगल्ससारखे असे वरती लावतात, म्हणजे त्यांच्या डोळ्यांना असं खूप हवा लागू नये. काही कुत्र्यांना, सगळ्याच कुत्र्यांना असं कारमधनं जाताना डोकं बाहेर काढून, जीभ बाहेर काढून असं त्याचं बाहेर करायला आवडतं. त्या कुत्र्यांना तसं एन्जॉय करता यावं पण त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ नये म्हणून वगैरे असे डॉगल्स असतात. किंवा अगेन जे काही कुत्रे असतात जे म्हणजे बर्फाच्या प्रदेशामध्ये दे आर वर्किंग डॉग्स, सो त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ नये किंवा ग्लेअर येऊ नये म्हणून ते डॉगल्स वगैरे वापरतात. मग त्यांना मोतीबिंदू होतो का? हो, मोतीबिंदू होतो. आणि आपण म्हणजे सगळ्याच माणसांना जवळजवळ मोतीबिंदू होतो, कारण आपण खूप वर्ष, आपला जो लाईफस्पॅन आहे तो खूप मोठा आहे, 100 वर्षाचा लाईफस्पॅन. पण कुत्र्यांचा जो लाईफस्पॅन आहे, कुत्री किंवा मांजर, त्यांचा लाईफस्पॅन इज अराउंड 20 इयर्स. सो त्याच्यामध्ये सगळ्याच कुत्र्यांना मोतीबिंदू होईल असं नाही, पण जेनेटिकली जे प्रीडिस्पोज्ड कुत्रे असतात त्यांना मोतीबिंदू होतो. कुत्र्यांना डायबिटीज होतो. डायबिटीज म्हणजे मधुमेह झाला की जवळजवळ 80% कुत्र्यांना विदिन 1 इयर मोतीबिंदू होतो. आणि आपण आपल्या इथे जे सर्जरीज होतात त्याच्यामधले मोतीबिंदूची सर्जरी इज वन ऑफ द मोस्ट कॉमन सर्जरीज. सो मोतीबिंदू होतो त्यांना. सगळ्या जे जो डोळ्यांचा त्रास माणसांना होतो ते सगळे डोळ्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते प्राण्यांना पण होतात. एक मांजर आलं होतं आमच्याकडे सर्जरी करायला, आणि त्याच्या जे कॅरियर होतं त्याच्यातनं बाहेर काढल्या त्यांनी ती टोणकनी उडी मारली आणि पळून गेलं. आमचे जे पेशंट्स असतात ते आम्हाला कोऑपरेट अजिबात करत नाहीत. असा कुठला तुझा एक्सपिरियन्स आहेत का जिथे तू कुठल्या तरी ॲनिमलला वाचवलंस?